आपल्यासोबत प्रतिनिधी नंदकिशोर गावडे जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलूया। नंदकिशोर, आता नेमकं मुंबईमधल्या कुठल्या परिसरात तुम्ही आहात आणि तिथे नेमकं कशा पद्धतीचा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वातावरण आहे? नक्कीच पाहायला गेलं तर ठिकठिकाणाहून आता मनसैनिक असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी सध्या मेट्रो सिनेमाच्या या चौकात आहे, सिग्नलवरती आहे आणि हे संपूर्ण दृश्य आपण बघतोय, टॉप अँगलनं संपूर्ण हे दृश्य बघतोय की याच ठिकाणाहून जो मोर्चा आहे तो पुढे महानगरपालिकेचं जे मुख्यालय आहे आझाद मैदानकडे जो रोड जातो तो याच ठिकाणाहून जाणार असल्याचं आता आपल्याला पाहायला मिळतं। आणि संपूर्ण ठिकाणी जर पाहायला गेलं तर पोलिसांकडून मोठी जी बॅरिकेडिंग आहे ती सध्या करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे शिस्तीत संपूर्ण मोर्चा पार पडावा यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा चोख असलेला आपल्याला पाहायला मिळते। मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते आणि मनसैनिक जे आहेत ते टप्प्याटप्प्यानं या संपूर्ण भागात यायला दाखल व्हायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। ही संपूर्ण दृश्य जे आहे ती मेट्रो सिनेमाचा जो सिग्नल आहे त्या चौकातले आहेत। या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर संपूर्ण जी वातावरण निर्मिती आहे ती सध्या केलेली आपल्याला पाहायला मिळते। महाविकास आघाडीचे संपूर्ण नेते असू दे, म्हणजे शिवसेनेचे असू दे किंवा राष्ट्रवादीकडून असू दे, मोठी जी बॅनरबाजी आहे ती या संपूर्ण परिसरात। नंदकिशोर, पुन्हा एकदा पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊच।